मसाला मिक्स। बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीमधील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि यामुळे गेल्या 14 तासांहून अधिक हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे। सध्या जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे। कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्यांना सर्व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान काम पूर्ण होण्यासाठी आणखी 4 तास लागण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल मोरे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, 14 तास उलटून गेलेले आहेत, सध्या काय परिस्थिती आहे? अमोल, काल संध्याकाळी अर्थात साधारणपणे 7:30 वाजता ही दरड या ठिकाणी कोसळली आणि आता जर आपण बघितलं तर हा भला मोठा दगड हा अगदी रस्त्याच्या बरोबर मधोमध आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी जी आहे ती झालेली नाहीये। असं कळतं की काही प्रवासी जे होते ते कोल्हापूरला किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जात होते आणि त्यांनी त्यानंतर पोलिसांना खाली जाऊन माहिती दिलेली आहे। आता अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी दरड हटवण्याचं काम सध्या जे आहे ते सुरू झालेलं आहे। पण हा जर रस्ता बघितला तर अगदी गोवा सिंधुदुर्गकडून जी लोक येतात खारेपटण मार्गे, त्यानंतर पाचल हे लोकेशन आहे राजापूर तालुक्यातलं, तिथून तुम्ही ज्या वेळेला निघता त्यावेळेला तुम्ही इथून अगदी आल्यानंतर मलकापूर मार्गे कोल्हापूरला जाता आणि त्यामुळं हा रस्ता प्रवासी वाहतूक असेल किंवा माल वाहतूक असेल यासाठी महत्त्वाचा आहे। इंजिनियर आहे त्यांच्याकडून माहिती घेतो अगदी थोडक्यामध्ये की किती वेळ साधारण जाईल आणि ही रस्ता जो आहे तो कधी पूर्ववत होणार आहे सर? काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली होती। रात्रीच सगळं जेसीबी वगैरे साहित्य घेऊन दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु पाऊस व अंधारामुळे पूर्णतः रस्ता वाहतुकीला मोकळा करणं शक्य झालं नाही। आता सकाळी पुन्हा काम सुरू करण्यात आलेलं आहे। साधारणतः 5 ते 6 तासामध्ये लवकर रस्ता मोकळा करण्याचा आमचा प्रयत्न राहील। ब्लास्टिंग केलं जाईल असं म्हटलं, छोटंसं वस्तुस्थिती आहे का ती? ते मोठा हे नाही आहे, मोठा दगड आलेला आहे। तो दगड ब्रेक करण्यासाठी लवकर हे करण्यासाठी कंट्रोल पद्धतीनेच राहणार आहे, त्याच्यामुळे काही वाहतुकीला धोका नाही होतो। नक्कीच। तर अमोल, हा साधारणपणे एक छोटासा ब्लास्ट केला जाईल कदाचित आणि त्यामुळे हा दगड जो आहे तो हटवण्यासाठी किंवा लवकर बाजूला करण्यासाठी मदत होईल। आता जर आपण बघितलं तर प्रचंड दाट धुकं या ठिकाणी आहे आणि त्यातूनच रिमझिम अशा पावसाच्या सरी बरसत आहेत। अमोल, एक गोष्ट आहे, अगदी शेवटचा मुद्दा सांगायला झाला तर अजून मोठा पाऊस सुरू झालेला नाही कोकणात, जो पाऊस आपण म्हणतो तो, पण त्यानंतर देखील ह्या पहिल्याच पावसामध्ये एकंदरीत ही दुरावस्था जी आहे घाटांची ती ध्यानात येते। त्यामुळे इथून जे कोणी प्रवासी करणार आहेत, माल वाहतूक असेल किंवा प्रवासी वाहतूक, त्यांनी अत्यंत काळजी घेऊन आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना यांचं पालन करूनच प्रवास करणं महत्त्वाचं आहे। अमोल, धन्यवाद अमोल या संपूर्ण माहितीबद्दल। तर रत्नागिरीमधल्या अणुस्कुरा घाटामधून आपल्याला अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत होते। एक मोठा दगड या ठिकाणी कोसळलेला आहे आणि हा दगड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। गरज पडल्यास या दगडाच्या ठिकाणी स्फोट सुद्धा घडवला जाऊ शकतो, जेणेकरून त्याचे तुकडे होतील आणि तो दगड हटवण्यामध्ये लवकर मदत होईल। अणुस्कुरा घाटातली ही दृश्य आहेत, सध्या हा दगड हटवण्याचं काम सुरू आहे। आणि आता एक मोठी बातमी आहे।